पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात चिमुकलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्यानंतर त्यानंतरचा आज 6वा दिवस आणि 6व्या दिवशी जर पाहिलं तर 6व्या दिवशीसुद्धा या परिसरात घटनास्थळाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतो आहे। दुसरीकडे खरं तर ही घटना घडल्यानंतर आता पोलिसांनी सुद्धा तपासाचा वेग जो आहे तो वाढवल्याचं पाहायला मिळतो आहे। काल रात्री खरं तर या ठिकाणी आरोपी भीमराव कांबळेला सोबत घेऊन पोलिसांचं एक पथक दाखल झालेलं होतं आणि या पथकाने रात्री भीमराव कांबळेला सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली, सीन रिक्रिएशन केला आणि यामध्ये खरं तर चिमुकली नेमकी कुठे खेळत होती, चिमुकलीने आरोपीला कुठून सोबत घेतलं, गायच्या गोट्यात नेमका अत्याचार कुठे केला याबाबत आरोपीला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी सखोल माहिती जी आहे ती घेतल्याचं माहिती जी आहे ती समोर आलेलं आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खरं तर पोलिसांनी अगदी मध्यरात्री 3 ते 4च्या दरम्यान येऊन ही सर्व पाहणी जी आहे ती केलेली आहे। खरं तर आपण पाहिलं की घटना घडल्यानंतर प्रचंड संताप खरं तर जनतेमध्ये होता आणि आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी जनतेकडून करण्यात येत होती आणि त्याच अनुषंगाने पाहिलं तर पहाटेच्या सुमारास पोलिसांकडून ही सर्व स्थळ पाहणी सीन रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। गावकऱ्यांचा प्रचंड संताप असल्यामुळे मध्यरात्री घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या आरोपीला घेऊन आलेले होते आणि मध्यरात्री हा सीन रिक्रिएशन करत संपूर्ण या घटनेची माहिती जी आहे ती खरं तर पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। जवळपास 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा मध्यरात्री या ठिकाणी दाखल झाला आणि संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती आरोपीला या घटनास्थळी आणून पोलिसांनी घेतल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।